मध्ये वारंवार विद्यार्थी आणि मिलिटरी सेना तयार केल्याचा उल्लेख आहे. तर ते हे ठिकाण व्यायामशाळा कुंडल या ठिकाणी युवा पिढीला मिलिटरीचं शिक्षण दिलं जाते, शारीरिक शिक्षण दिलं जात असे. आणि आज त्याचं हे स्मारक केलेलं आहे क्रांतिसिंह नाना पाटील. आणि प्रति सरकार स्थापन करण्यामध्ये हे मोठ्या क्लिप आपण त्या पाहिल्याच. तर आज मला या ठिकाणी भारत मातेनं म्हणजे आशीर्वाद देऊन पूर्ण मला मनोबल आणि शक्ती दिली. आणि निश्चितच भारत मातेची सेवा माझ्याकडून व्हावी हे एक विधी लिखित आहे असं मला वाटतं. इथं प्रति सरकारचे जे तिथे नावं दिलेले होते तीच नावं ते या ठिकाणी दिलेली आहेत. आत्ताच दुपारी मी लाडसाहेबांशी बोलताना म्हटलं की जे भारत मातेची सेवा करतात ते दुःख विकत घेतात, पण तोच त्यांचा आनंद असतं. आणि आज या ठिकाणी जे मला वाटतं किती 105 लोक होते काय, 116 स्वातंत्र्य सैनिक कुंडलमध्ये होते. आता त्याच्यामधले किती आहेत? आता फक्त एक शिल्लक आहे. त्यांचं वय किती का झालं? 105 वगैरे. तर आज असा हा चांगला योग आला. त्यांची पण आपण भेट घेण्याचा प्रयत्न करू. हा चालेल ना, फारच चांगला. थोडेसे जवळ व्हा. तुम्ही दोघांनी जेव्हा लाडसाहेबांकडून ऐकलं व गजानन वाघ हे आपल्याला भेटायला आलेले आहेत, तर तुम्हाला एवढी खोल कल्पना नसेल की असं काही विधी लिखित आहे, असे काही कठीण कठीण वाक्य आपल्या कानावर पडतील. मला वाटलं असेल. काय वाटलं नेमकं तुम्हाला? आपला एका प्रशिक्षणात फक्त आपली अशी बरोबर झाली होती, पण खरं तुमची भेट झाल्यावर तुमचा म्हणजे एकंदरीत सगळ्याच क्षेत्रामधला मला कौतुक किंवा प्रशंसा नको. कौतुक प्रशंसा नाही आहे, पण खरं वाचन तुमचं या वयामधलं आणि बऱ्याचशा गोष्टी खूप चांगल्या मिळाल्या ऐकायला. आता उदाहरणार्थ बघा, मी काय म्हटलं, आमदार साहेबांना भेटून आपण मध्य प्रदेशात जर ही विद्या शिकवली गेली होती तर 5 वर्ष मंत्रालयाच्या आमदारात विधानमंडळात लावायची. अधिवेशनात काय दुपारी हे फुकट जे मिळेल बरोबर, पाहिजे तुमचं ते विकत घ्या. म्हणजे याचा प्रचार तर होईल. आणि जेव्हा आपण इथले कार्यकर्ते आमदार साहेबांच्याकडे जाऊ किंवा त्यांना जाणीव आहे ते अनेक वंशाचे राजे आहेतच, तर हा मुद्दा म्हणजे त्याच्यासाठी मला भारत मातेनं पाठवलं असेल. तर अशा रीतीनं माझा हा दौरा म्हणजे अत्यंत चमत्कारिक, अनएक्सपेक्टेड आणि महाप्रेरणादायी झाला.